अरुणेश तुला प्रेम डिस्ट्रॅक्शन नाही वाटत का? म्हणजे म्हणजे बघ ना, लोक म्हणतात की प्रेमात करिअरवर फोकस होत नाही, घरच्यांवर फोकस होत नाही. प्रत्येकाची प्रेम करण्याची पद्धत वेगळी असते रे, आणि ते प्रत्येकाच्या प्रेमावर डिपेंड करतं. जसं की मी एखाद्या प्रॉब्लेम मध्ये किंवा एखादं महत्वाचं काम आहे माझं आणि मी नर्वस आहे, मला भीती वाटते, तर अशा वेळी मी श्रद्धाला कॉल करतो, म्हणजे माझ्या प्रेमाला कॉल करतो. ती माझ्याशी बोलते, मला समजवते, मला आधार देते आणि मला बरं वाटतं. एकंदरीत काय, माझं प्रेम मला मोटिवेट करतं आणि मी माझ्या प्रेमाला अशा प्रकारे बघतो. हे बघ, एका साईडला मला माझ्या करिअरवर फोकस करायचंय आणि मला माझ्या प्रेमालाही वेळ द्यायचाय. मग या सगळ्यात ना मी गोंधळून जातो रे. मग हे डिस्ट्रॅक्शनच झालं ना प्रेमामुळे. मग हा तुझा प्रेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. तू ज्या प्रकारे तुझ्या प्रेमाकडे बघशील तसंच होणार. सिंपल आहे रे. जर तू तुझ्या प्रेमाला आधार म्हणून बघतोय तर तो आधार, आणि डिस्ट्रॅक्शन म्हणून बघतोय तर तो डिस्ट्रॅक्शन. अरे पण कधी कधी आपण आपल्या प्रेमासोबत असतो तरी पण आपल्यासोबत वाईटच गोष्टी घडतात. तू हेच तर करत आलायस. सुरुवातीपासून तू तुझ्या प्रेमाला वाईटच बोलतोय, डिस्ट्रॅक्शनच बोलतोयस. मग मी प्रेम करणं सोडून देऊ? हे बघ, तुमच्यामध्ये काही कमी आहे हे बघण्यापेक्षा तुमच्याकडे काही जास्त आहे हे बघा, आणि मग जे कमी आहे ते आपोआप भरलं जाईल. तू चुकीचं नाहीये ना, ती चुकीची. तुम्हा दोघांचा प्रेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन चुकी.